दृश्यांमधून दगडफेक झाल्याची माहिती समोर येते। नांदेडच्या लोहामध्ये 2 गटात तुफान दगडफेक झालेली आहे आणि लोहा तहसील कार्यालय परिसरामध्ये दगडफेक झाल्याची प्राथमिक माहिती। ही दगडफेकीचे दृश्य नेमकं काय झालेलं आहे या संदर्भातले अपडेट्स तुमच्यापर्यंत क्षणोक्षणी पोहोचवणार आहोत। मात्र हे सध्याचे दृश्य आपण पाहतोय आणि हा सध्या व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावर बराच व्हायरल होतोय। दगडफेक झालेली आहे, पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त त्यांनी वाढवलेला आहे आणि तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते। लोहा परिसरामध्ये 2 गटात तुफान दगडफेक झालेली आहे। ही दगडफेक का झाली त्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। मात्र लोहा परिसरामध्ये मतमोजणी केंद्राच्या बाहेर 2 गटात दगडफेक झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। पोलिसांनी बंदोबस्त वाढवल्याचे चित्र आहेत। एक व्हिडिओ होता आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्याचं दिसतंय। पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त यापूर्वी वाढवण्यात आला होता, मात्र नांदेडच्या लोहामध्ये 2 गटात तुफान दगडफेक झालेली पाहायला मिळते। महत्वाची घडामोड येते निवडणुकीच्या निकालानंतर एक वेगळी। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी अजिंक्य घोंगडे आपल्या सोबत आहेत। अजिंक्य, व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि दृश्यांमध्ये सरळ सरळ दिसतंय किती जोरात आणि मोठ्या प्रमाणात ही दगडफेक होतीये। काय नेमकं घडतंय नांदेडमध्ये? नक्कीच श्रद्धा, नांदेडच्या लोहा तालुक्यातील अज्ञात 2 गटामध्ये एकमेकाविरुद्ध दगडफेक झालेली आहे। आज नांदेड जिल्ह्यामध्ये लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सकाळी विधानसभेसाठी देखील सकाळी 7 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। सर्व मतदारसंघातील निकाल हे जवळपास हाती येत आहेत। मात्र लोहा तालुक्यात एक अनुचित प्रकार समोर आलेला आहे। 2 गटामध्ये तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये ही दगडफेक झाली आहे। मात्र ही दगडफेक कशामुळे झाली आहे, हे अज्ञात व्यक्ती कोण आहेत हे सध्या तरी कळू शकले नाही। मात्र हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे। सध्या या परिसरामध्ये पोलिसांनी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे। श्रद्धा, परिस्थिती निवळलेली आहे की अजूनही तणावाची स्थिती दिसते तिथे नांदेडमध्ये? अजिंक्य, माझा आवाज होतोय तुमच्यापर्यंत? हा बोला। हॅलो। तिथली परिस्थिती निवळलेली आहे, परिस्थिती पूर्वपदावर आलेली आहे। पोलिसांची काय भूमिका त्यांनी केली आहे, काय कारवाई केली आहे? सध्या तरी पोलीस हे अज्ञात व्यक्ती कोण होते, ही दगडफेक कशामुळे केली त्याचा शोध घेत आहेत। मात्र सध्या ह्या परिसरामध्ये परिस्थिती पूर्णपणे निवळलेली आहे।